नमस्कार मंडळी, कशा आहात? आणि टेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आजची रेसिपी आहे मेथी मसाला. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे, एक गड्डी साफ करून इथे, आणि एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. 2 टोमॅटो घेतलेले आहेत लांब लांब कट करून, त्याची आपण प्युरी बनवून घेऊया. तर हे बघा, मी इथे आधी कांदा कापून घेते आणि एक कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये थोडंसं खसखस, जिरं टाकलेलं आहे, धणी टाकलेले आहे, काजू टाकलेले आहे, तीळ टाकलेले आहेत आणि याला चांगलं आपण भाजून घेऊया थोडंसं तेल टाकून. याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या ॲड करूया 4, थोडासा लसूण, अद्रक आणि थोडासा कोथिंबीर मस्त भाजून घेऊया मसाला. आणि मसाला भाजून झाला की एका साईडला आपण गार करून घेऊया, म्हणजे मिक्सरमधून काढून घेण्यासाठी. तर इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि भाजी साफ करून घेतलेली मस्त बारीक चिरून घ्यायची आणि पाण्यामध्ये भिजत ठेवायची, म्हणजे जे काय माती वगैरे असेल ते निघून जाईल. आणि टोमॅटोची प्युरी करून घेऊया जाडसर. तर टोमॅटोची प्युरीसुद्धा तयार झालेली आहे. गॅसवर एक टोप ठेवला, त्यामध्ये टाकलेलं आहे मी तेल, अंदाजे 2-2.5 झाकण. आणि तेल गरम झाले की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया. तर कांदा चांगला परतून घ्यायचा, लालसर होईपर्यंत चांगला हलवत राहायचं त्याला. तर हे बघा, आपला कांदा परतून झालेला आहे. याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकून मस्त मिक्स करून भाजून घेऊया व्यवस्थित. तर हे बघा, मी इथे प्युरी टाकलेली आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत भाजलेले. याच्यामध्ये मी हळद घातली, गरम मसाला घातलेला आहे आणि मस्त मिक्स करून घेतलेला आहे. थोडंसं लाल तिखटसुद्धा घातलं होतं, तो स्किप झाला व्हिडिओ. तर हे बघा, याला तेल सुटलं आणि मसाला मी वाटून घेतला आहे याच्यामध्ये. तर मसाला पण ॲड करून चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. हे बघा, मसाला चांगला परतत आहे. मसाल्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे, व्यवस्थित भाजून झाला आहे. आणि याच्यामध्ये मी 1 चम्मच इतपत लाल काश्मीरी मिर्च पावडर टाकलेली आहे. परत त्याला मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आणि आता आपण याला चांगलं मिक्स करून थोडंसं पाणी टाकून याला चांगला मसाला शिजवून घेऊया. मसाला चांगला शिजला की छान चव लागते. आणि मेथीची भाजी आपण जास्त वेळ शिजवत नाही, तर दोन्ही एकत्र शिजवले की मग मेथीच्या भाजीचा कलर वेगळा होतो. त्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड केलं आणि छान आपला मसाला तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया बारीक चिरून. तर हे बघा, मस्त ग्रेव्ही दिसत आहे मसाल्याची आपल्या. तर तुम्ही कशी बनवता नक्की कमेंट करून सांगा. डाळीमधली बनवता, शेंगदाण्याचा कूट टाकून बनवता, धपाटे, धिरडे काय बनवता, ठेपले वगैरे नक्की सांगा. तर हे बघा, आपली ग्रेव्ही इथे शिजत झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी टाकून घेऊया. आणि भाजीला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मसाला आणि भाजी एकत्र मिक्स करून व्यवस्थित शिजू द्यायची तिला. तर हे बघा, मसाला चांगला भाजीला लागतो आणि भाजीसुद्धा दिसायला खूप छान वाटते आणि खायलासुद्धा छान झाली होती. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, पराठ्यासोबत, कशासोबतही खा. मस्त भन्नाट झाली होती भाजी एकदम. आणि मी गावाला चालले होते त्यावेळेस ही भाजी एका ढाब्यावर खाल्ली होती, तर खूप आवडली होती मला. मी पहिल्यांदा खाल्ली होती ती भाजी तिथे, मेथी मसाला. तर मी नक्की ट्राय करून बघितला की म्हणजे कशा पद्धतीनं बनलेला आहे आणि कुठले मसाले याच्यामध्ये ॲड केले असणार. त्याच्यामध्ये मी थोडीशी दुधावरची साय आणि थोडंसं बटर घातलेलं आहे, म्हणजे 2 चम्मच साय आणि 1 चम्मच बटर इतपत. परत त्याला मी चांगलं मिक्स करून घेते व्यवस्थित आणि छान दिसते भाजी. तर आता आपण याला 2 मिनटं झाकून ठेवूया. 2 किंवा 5 मिनटं झाकले तरी चालेल. आता आपण याला फोडणी देऊया. चला, फोडणीची तयारी करूया. मी एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं. तुम्ही तेल किंवा तूप काही टाकू शकता.
आणि इथे मी घेतलेला आहे थोडासा कोथिंबीर, काजू आणि लसूण बारीक कट करून. तर लसूण काजू आपण चांगले लालसर होईपर्यंत, खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे मस्त कढवून घ्यायचे. तर हे बघा अशा पद्धतीने त्याला चांगलं म्हणजे फिरवत राहायचं, करपला नाही पाहिजे. तर लसूण आणि काजू मस्त लालसर होत आलेत. आपण याच्यामध्ये लाल काश्मीरी मिर्च टाकूया. हे भाजून झालेलं आहे, हे बघा. चला याच्यामध्ये लाल काश्मीरी मिर्च पावडर टाकून आपण भाजीमध्ये टाकून घेऊया. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर आवडल्यास लाईक करा, रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा. आणि नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. हे बघा. तर इथे मी तडका घातलेला आहे आणि मी वाटणामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे तुम्हाला भाजीत मीठ टाकताना मी दिसले नसेल कदाचित. तर इथे मी झाकून ठेवलेला आहे तडका देऊन. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.